भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं हे युद्ध फक्त रणांगणात लढलं जात नाहीये, तर ते सोशल मीडियावर फेक व्हिडिओच्या माध्यमातून देखील लढलं जाते। सोफिया कुरेशींचा पाकिस्तानला काय प्रॉब्लेम आहे ते आपण बघूयाच। त्या अगोदर पाकिस्ताननं सोफिया कुरेशींचा केलेला हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतरच मग आपण त्याबद्दल बोलूया। आज मैं पूरी दुनिया के सामने सच्चाई का इंकिशाफ करना चाहती हूँ। 7 मई को जब हमारी सेना ने पाकिस्तान की सरहदों में घुसने की कोशिश की, तब पाकिस्तान ने निहायत करारा जवाब दिया। उन्होंने चीनी मिसाइल दागे जो हमारी सेना पर सीधा वार थे। इस हमले में हमारे 5 विमान तबाह हो गए, जिनमें 3 राफेल, एक Su-30 और एक MiG-21 शामिल थे। आज भारतीय सरकार इस पूरे वाकये को छिपाने की कोशिश कर रही है। वो कह रहे हैं कि कुछ भी नहीं हुआ, लेकिन मैं कैसे भूल जाऊं कि वो मेरे साथी थे, वो मेरे हीरो थे, वो मेरे योद्धा थे। उनके परलोक सधारने के बाद आज उनके परिवार वाले सवाल कर रहे हैं कि हमारे बेटे, भाई, पति कहाँ हैं। मैं नरेंद्र मोदी से विनती करती हूँ कि वो सच्चाई को कबूल करें, उन 5 विमानों की बलि को माने, हमारे वीर सिपाहियों के परिवारों से क्षमा मांगे, उन्हें ये ना कहीं कि कुछ नहीं हुआ। वो हमारे आसमान के सच्चे वीर थे। आज इनके बलिदान को भुलाया जा रहा है, ये हमारे लिए शर्म की बात है। आप सच्चा अतिशय विनोदी व्हिडिओ पाकिस्तानने केला हे उघड आहे, कारण हा व्हिडिओ करताना डोकं जास्त चालवलेलं नाही। सोफिया कुरेशी यांच्यासारखा आवाज एआयचा वापर करून तयार केला गेलाय, पण सोफिया कुरेशी हिंदी बोलतात आणि या फेक व्हिडिओ मधली जी कोणी बाई बोलते ती उर्दू भाषेत बोलते, जी भारतातले लोक अजिबात वापरत नाही। उदाहरणार्थ बघा, या ऑडिओ मधली बाई म्हणते की मैं पूरी दुनिया के सामने सच्चाई का इंकिशाफ करना चाहती हूं। हे इंकिशाफ काय असते हे अख्ख्या भारतात कुणाला माहिती नसेल। तुम्ही भारतातल्या लोकांच्या समोर जगातलं सगळ्यात अवघड इंग्लिश बोलला तरी चालेल, पण इंकिशाफ सारखा शब्द बोलून अजिबात कुणालाही काहीही कळणार नाही। पुढची गोष्ट ती म्हणते की निहायत करारा जवाब, हे काय असतं। तिसरी गोष्ट म्हणते की परलोक सधारने के बाद, हे सधारणे काय असतं। आणि चौथी गोष्ट म्हणते ती म्हणजे उनके पत्ती, पत्ती काय असतं। पत्ती हा शब्द नसतो, पती असतो। म्हणजे अशा पद्धतीने सोफिया कुरेशींचे चुकीचे व्हिडिओ वापरून गिरे तो भी टांग ऊपर या पद्धतीनं पाकिस्तान स्वतःची लाल या व्हिडिओत करतो आहे। तो प्रोग्राम त्यांचा पूर्णपणे फसलेला आहे, कारण सोफिया कुरेशी या भाषेत बोलत नाहीत। सोफिया कुरेशींची भाषा काय आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा। ऍक्च्युअली हा तोच व्हिडिओ आहे जो एआई मध्ये एडिट केला गेला है। भारत की प्रतिक्रिया समान क्षेत्र में समान तीव्रता के साथ की गई। यह विश्वसनीय रूप से ज्ञात हुआ कि लाहौर में स्थित एक वायु रक्षा प्रणाली को निष्क्रिय कर दिया गया। म्हणजे इथं एक लक्षात येतंय की पाकिस्तानला भारतातल्या मुसलमानांचा प्रॉब्लेम यासाठी आहे की भारतातले मुस्लिम भारताच्या सोबत आहेत आणि सोफिया कुरेशींना टार्गेट करायचं कारण हेच आहे। त्यांनी पहिल्यांदा धर्म विचारून पहलगाममध्ये हल्ला केला होता, भारतातल्या हिंदूंना आणि मुसलमानांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी। पण तसं न होता इथं उलट एक मुस्लिम महिलाच पाकिस्तानच्या विनाशाचं नेतृत्व करते आहे। त्यामुळे पाकिस्तानला जगाच्या स्टेजवरती हे सांगता येत नाही की भारतात मुसलमानांच्यावर अन्याय होतोय किंवा मुसलमानांना भारतात वेगळं काढलं जातं, मार्जिनलाइज केलं जातं। जसं हत्या करताना मुसलमानांना वेगळं काढून फक्त हिंदूंचीच हत्या दहशतवाद्यांनी केली, तशा पद्धतीनं भारत इथल्या मुसलमानांना वेगळं काढत नाही। त्यामुळे पाकिस्तानला सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच पाकिस्तान सोफियांची बदनामी जगाच्या समोर करण्याचा प्रयत्न करतोय। हा व्हिडिओ या पर्टिक्युलर ट्विटर हँडलवरून केला गेला। अशा प्रकारचे ट्विटर हँडल, इन्स्टा हँडल तुम्हाला दिसले, कारण इन्स्टावरती, ट्विटरवरती तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ दिसतील जे एकमेकांच्या विरोधात केलेले असतील किंवा खोटी माहिती घेऊन केलेले असतील। कारण पाकिस्तान स्वतः इतका जबरदस्त मार सध्या खातोय की त्याला खोट्या व्हिडिओ किंवा फेक व्हिडिओ केल्याशिवाय पर्याय नाहीत। कारण त्यांच्या देशातल्या लोकांना खुश करायचं असेल तर असं काहीतरी सांगायला लागेल की 4 विमानं पाडली, 5 विमानं पाडली वगैरे, कारण त्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही। पुढच्या 100 वर्षात पाकिस्तान पुन्हा उभं राहणार नाही, अशा प्रकारचा मार यावेळेला पाकिस्तानला मिळतोय आणि तो याच्यापेक्षा कडक मिळाला पाहिजे। त्याशिवाय भारताला शांततेचं आयुष्य जगता येणार नाही, कारण असला शेजारी नसलेला चांगला। पुन्हा याच्यामध्ये काय अपडेट येतात ते आपण पुढे बघूच, पण अशा व्हिडिओवर अजिबात विश्वास ठेवू नका। असे व्हिडिओ रिपोर्ट करायला विसरू नका।
पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी वाना. जय हिंद.